आता एसटीचे खासगीकरण होणार का आणि झाले तर काय परिणाम होतील याबाबत आजच्या लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून जाणून घेऊया। एसटी महामंडळाचं विलीनीकरण शक्य नसल्याचं राज्य शासनाच्या समितीच्या अहवालातून समोर आलं आहे। त्यामुळे एसटीचं खासगीकरण होणार असल्याचं चित्र आहे। सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप लवकरच मिटला नाही तर टप्प्याटप्प्यानं खासगीकरण करण्याबाबतचा कृती आराखडा महामंडळ तयार करतायत। पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या विलीनीकरण आणि खासगीकरणाचे प्रयोग हे कुठे झालेत। परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा प्रयोग हा जानेवारी 2020 मध्ये आंध्र प्रदेशामध्ये करण्यात आला आहे। तर उत्तर प्रदेशमध्ये खासगीकरणाचा प्रयोग यशस्वी देखील झालाय। खासगीकरणाचा परिणाम काय होणार तर हक्काचा रोजगार कायमचा गमावण्याची भीती एसटी कर्मचाऱ्यांना राहील। वेतन आणि इंधनावर मिळून 80 ते 90% खर्च होतो। तो खर्च कमी करण्यासाठी महामंडळाने भाडे तत्वावर शिवनेरी बस घेतल्या आहेत। 2020 मध्ये 500 साध्या बस भाडे तत्वावर घेण्यासाठी निविदा काढली तर विजेवर धावणाऱ्या आणखी 3000 साध्या बसही भाडे तत्वावर घेण्याचं नियोजन सुरू आहे। त्यामुळे महामंडळाने खासगीकरणातील एक टप्प्याला यातून आधीच सुरुवात केली आहे। भाडे तत्वावरील बस आल्यास देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च कमी होईल तर कंत्राटी कर्मचारी आल्यास एसटी मध्ये कायमस्वरूपी भरती बंद होईल आणि या कर्मचाऱ्यांना दिली जाणारी वार्षिक वेतनवाढ होणार नाही। परिणामी महामंडळाचा तोटा कमी होईल। असेच ट्रेंडिंग आणि नवनवीन विषयांवरील माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला।